जलजीवन योजनेच्या थकबाकीचं काय वास्तव आहे आणि यानंतर आणखी काही वास्तव सुद्धा पाहणार आहोत, पण हे वास्तव काय पाहूयात ग्राफिक्सच्याद्वारे। मीडिया सेंटरला आपण बघूया। जलजीवन मिशनच्या कामांचे 35,622 कोटी रुपये थकीत आहेत। त्यातले केंद्राकडून 19,259 कोटी रुपये येणं बाकी आहे। राज्य सरकारकडे 16,363 कोटींची थकबाकी आहे आणि ऑक्टोबर 2024 पासून केंद्राच्या वाट्याचे पैसेही थकीत आहेत। 2024 ला केंद्राकडून 5,000 कोटींची तरतूद झाली, प्रत्यक्षात 1,600 कोटींचं वाटप। आणि 16 जून रोजी केंद्राचं राज्यांना पत्र की राज्यांनी जलजीवनचा निधी द्यावा अशा सूचना। आणि महाराष्ट्र सरकारमध्ये आधीच आपला खर्च होतोय लाडकी बहीणसाठी। लाडकी बहीण योजना हे कारण असल्याचाही आरोप याबाबतीत होतोय। जलजीवनसाठी एकूण 3,900 कोटी द्या असं पाणीपुरवठा विभागाचं अजित पवारांच्या वित्त विभागाला पत्रही गेलंय। जलजीवन मिशनची राज्यात एकूण 52,000 कोटींची कामं आहेत। तर केंद्र व राज्यानं निधी न दिल्यानं जलजीवनची कामं सध्या अर्धवट पडू नये। राज्य सरकारच्या नेमक्या कुठल्या विभागानं कंत्राटदारांचे किती पैसे थकवले तेही पाहूया, कारण हा फक्त जलजीवनचा मुद्दा नाहीये, हा कंत्राटदारांचा मुद्दा आहे आणि हा सगळा मिळतो जाऊन पुन्हा राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीशी। पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला। कोणाकडे किती पैसे थकले? सार्वजनिक बांधकाम विभाग 46,000 कोटी, जलजीवन मिशन 35,722 कोटी, ग्रामविकास 8,600 कोटी, जलसंपदा 19,700 कोटी, डीपीडीसी 1,700 कोटी।